हा नमस्कार. सध्या चिखलदऱ्याचा माहोल चालू आहे. शनिवार रविवार असला की हौशी पर्यटक चिखलदऱ्याला येतात. आजही सकाळी खूप गर्दी होती, पण आता दुपारची वेळ असल्यामुळं थोडीशी गर्दी कमी झालेली आहे. या ठिकाणी म्हणजे चांगला रानमेवा, म्हणजे इकडच्या जंगलात मका जास्त पिकतो. मग इथला शेतकरी काय करतो का अशा पॉईंटवर ते आपलं असं हवा देणारं यंत्र 2-4 काळ्या आणि त्याच्यावर हे कणीस ठेवून मस्तपैकी इतकं चांगलं हे भाजतात आणि त्याला काही खारं मीठ आणि लिंबू याचं पाणी देऊन एवढी टेस्ट त्याची बनवतात आणि त्याचे फक्त हे एका कणीसाचे 30 रुपये घेतात. आणि या जेव्हा आपण गॅसवर जे गरम करतो किंवा तापवतो किंवा भाजतो तर त्यावेळेस गॅसमधले काही किरणं म्हणजे जे बाधित किरणं ते कणसात जाऊ शकतात. पण हे वास्तविक म्हणजे चुलीवर असल्यासारखं आणि नैसर्गिक त्या लाकडावर भाजल्यामुळं हा पौष्टिक आहार आपण घ्यावा अशी मी आपणास विनंती करतो. आणि नेहमीप्रमाणे व्हिडिओवर छोटू सातपुते थांबतो. बरं दादा ये नाही तिथं या इथे काय किती सकाळपासून आहे काही सगळं? हो सकाळपासून. तरी आज कितीचं जमलं काम? तरी आज दिवसभरापासून जे केलं 1600-1700 रुपयाचं जमीन. 1600-1700 रुपये. हो. बरं घरच्याच वावरातला मग घरचं वावराचं मक्का आहे, स्वीटकॉर्न आहे. हां शिटकॉन. हो. आणि मग हे याचं नियोजन तुम्ही पहिलेच करून ठेवता? हे पहिले करून ठेवतो आम्ही उन्हाळ्यात. हो, उन्हाळ्यात म्हणजे या सीझनला ते आपले बुट्टे आले पाहिजे. आले पाहिजे आणि आपला धंदा झाला या हिशोबाने. फक्त आता 3च महिने धंदा रे. 3 महिन्यापासून पुढं मग मग बंद आपलं दुकान पाणी. मग काय काम करतो आपण? मग इथला आपली युवक काय काम शेती करतो? शेती 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 करतात. शेती करतो आम्ही. हां ज्यांच्याजवळ शेती आहे ते शेती करतात. बाकीचे ज्यांच्याजवळ शेती नाही ते गवंडी काम करतात. मेळघाटातले युवक काही गवंडी काम करतात आणि काही रोजगाराच्या शोधात हां, तिथे पठारावर जातात. हो हो. हां ज्यांच्याजवळ गाई म्हशी आहेत ते तिकडे पठारावर चाऱ्यासाठी घेऊन जातात. काही लोकांचा दुधाचा व्यवसाय आहे. काय अशा प्रकारे ज्यांना इथं व्यवसाय मिळत नाही हो. ते लोक तिकडे बाहेर जाऊन वीट भट्टी असो, हो. ऊस तोडणी असो, सोयाबीन कापणी असो, हरभरा कापणी असो, गहू कापणी असो, अशा सगळ्या याच्यासाठी ते निघून जातात. पण कुटुंबाची वाताहत होते. म्हातारी माणसाने शिक्षणाची लेकरं ते चिखलदऱ्यातच ठेवून जातात. यांची सगळी व्यवस्था लागावी अशी या ठिकाणी मी विनंती करतो आणि थांबतो. बहुत आपल्याला शुभेच्छा देतो. चांगले भाजलेले कणीस आम्हाला तुम्ही खाऊ घालताय. धन्यवाद. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. जय